पोखरणा कुटुंबाची लाडली सोनोली भूमीचा वाढदिवस बालघरमध्ये जोमात साजरा। भूमीच्या वाढदिवसाने बालघर प्रकल्पातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव। आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून वायफळ खर्चाला फाटा देत कन्हैया पोखरणा, जीवनलता पोखरणा, नयन पोखरणा आणि हर्षा पोखरणा यांनी आपल्या लाडक्या लेकीचा दुसरा वाढदिवस सावेडीतील बालगृह प्रकल्पात तेथील लहान मुलांसोबत साध्या पद्धतीने मात्र मोठ्या उत्साहात साजरा करून एक आनंदाचा क्षण उपभोगला। समाजासाठी पोखरणा कुटुंबाने एक आदर्श निर्माण केलाय, तर बालगृह प्रकल्पातील लहान मुलांनी देखील भूमीबरोबर वाढदिवस साजरा करण्याचा आनंद घेत या बालकांच्या चेहऱ्यावरील विलक्षण चमक आणि आनंद पाहायला मिळाला। बालघर प्रकल्पातील मुलांच्या हस्ते भूमीचे औक्षण करून पोखरणा कुटुंबाचे स्वागत करत सुरेल असे भावगीत नृत्य सादर करून संगीताचा आनंद घेतला। भूमीचे आजी आजोबा, मम्मी पप्पा यांनी आपल्या लाडक्या लेकीचा वाढदिवस बालगृह प्रकल्पात केक कट करून साजरा केल्याने पोखरणा कुटुंबात देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। या आनंदाच्या क्षणात बालघर प्रकल्पाचे अध्यक्ष युवराज गुंड, बालघरच्या मावशी रुक्मिणी ठोंबरे, न्यू आनंद कलेक्शनचे मालक सुशील मुथा आणि राजश्री मुथा आदी उपस्थित होते। जवळपास 55 मुलांना नाश्ता आणि गरजेचा किराणा या प्रसंगी देण्यात आला, त्यामुळे पोखरणा कुटुंबाचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळी भूमीचे आजी जीवनलता पोखरणा यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आज माझ्या नातीचं म्हणजे भूमी नयन पोखरणा हिचं आज बर्थडे आहे आणि सर्वात आधी असं आहे की मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार जो असतो त्या दिवशी तिचा जन्म झालेला आहे आणि तारखेप्रमाणे आज आहे। पण आम्ही नेहमी तिला हेच म्हणतो की आमच्या घरी लक्ष्मी आली आहे। लक्ष्मी नाही तर आम्ही तर तिला महालक्ष्मीच म्हणतो, कारण बाकीच्या सगळ्या लक्ष्मीपेक्षा आमच्या घरात आनंदाची लक्ष्मी आली असं आम्ही म्हणतो। ती आल्यापासून आमच्या घरात फक्त आनंदच आनंद आहे। आणि आज आम्ही बालघरमध्ये आलेलो आहोत तपोवन रोडला आणि लहान मुलांना सगळ्यांना तिच्या हस्ते केक कटिंग करून जेवण दिलेलं आहे आणि बस हीच एक प्रेरणा आहे की आपल्याकडे कधी काही असेल तर आपण मोठ्या मोठ्या पार्टीज वगैरे करतो, बाहेर जातो, बऱ्यापैकी खूप खर्च करतो, ते करणं ठीक आहे, स्वाभाविक आहे, पण थोडीशी सोसायटीला आपण काहीतरी देणं लागतो। या निमित्ताने या बालघरमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी पण आपला वाढदिवस म्हणा, लग्नाचा वाढदिवस म्हणा किंवा कुणाचा काही दिवस असेल तर या लोकांमध्ये, या मुलांमध्ये आपण जर येऊन तो साजरा केला तर खरंच आनंद मिळतो, मनापासून आनंद मिळतो। अगदी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार।